काळे. सध्या मी बदनापूरमध्ये उभी आहे. हे बाजूला बदनापूर पोलीस स्टेशन आहे आणि हा जो पडदा दिसतो आहे हे दाखवा एकदा समोर येऊन. हे सट्टा मट्टा वगैरे चालू आहे पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला आहे. हे अशा प्रकारचे हत्ते घेऊन सट्टा मटका वगैरे चालू करतात आणि असे बदनापूरमध्ये एक मिनिट हे दाखवा एकदा समोर. हे अशा प्रकार चालू आहे आणि डीवायएसपी कुलकर्णीच्या हद्दीमध्ये मग ते बदनापूर तालुका असो, चंदनझिरा असो किंवा कदीम पोलीस स्टेशन असो किंवा सदर बाजार पोलीस स्टेशन असो, सगळीकडे सट्टा मटका वगैरे जे काही अवैध धंदे ते हे सगळीकडे चालू आहे. अक्षरशः इथं बाजूला हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि आपण जर बघितलं तर हा सगळा एरिया जो येतो हा डीवायएसपी कुलकर्णीच्या अंडर येतो. डीवायएसपी कुलकर्णींना मी स्वतः परवाला कॉल केला की सर लक्कडकोटमध्ये अवैध धंदे चालू आहेत आणि तिथं खूप गोरगरीब लोक आहेत आणि हे गोरगरीब लोक 300-400 रुपये रोज कमवतात आणि त्यातले 300 रुपये म्हणजे त्यातले 150 रुपये सोडले बाकी सगळे पैसे हे सट्टा मटक्यामध्ये घालतात. यांची फॅमिली उद्ध्वस्त होते, लेकरांचे शिक्षण होत नाही, दवाखाने मिळत नाही. वारंवार तक्रार केल्यानंतर त्याच्यामध्ये फरक काय पडला तर हप्ते जे आहे तर हप्ते पोलिसांनी वाढवून घेणं चालू केलेलं आहे. तर माझी अशी SP साहेबांना आणि IG साहेबांना मी अशी विनंती करणार आहे की ताबडतोब या सट्टा मटका ह्या सगळ्यावर अतिशय कडक कारवाई करावी. डीवायएसपी कुलकर्णी यांच्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे कारण डीवायएसपी कुलकर्णीच्या अंडरमध्ये जेवढे काही पोलीस स्टेशन येत आहेत इथं सर्रास अशा प्रकारचे अवैध धंदे चालू आहेत. जय भीम.